विश्लेषक म्हणून आपण द हिंदूच्या विनयाजी आपलं देखील मी स्वागत करतो। विनयाजी, आतापर्यंत राजकीय चर्चा सत्र सुरू असताना राज्य आणि देश पातळीवरती नेमकं काय सुरू आहे या संदर्भातली चर्चा सुरू होती। एका बाजूला सत्ताधाऱ्यांना वाटतं की विरोधक अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतात, दुसरीकडे विरोधकांना वाटतं की कुठेतरी आपली गळचेपी केली जाते। एक पत्रकार म्हणून राज्य आणि देश या पातळीवरची जी संपूर्ण राजकीय परिस्थिती आहे त्याचं विश्लेषण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आपण कसं करणार आहात विनया? विशाल, मला वाटतं की हा मुद्दा एकतर नवीन नाहीये। आपण बघतो की इलेक्शन झाल्यापासून बऱ्याच ठिकाणी ह्याच्याबद्दल मार्करवाडीबद्दल पण चर्चा झाली होती। काही जणांनी सांगितलं की आम्ही इलेक्शन पिटिशन्स पण फाईल करतोय हायकोर्टात। एक मी याबद्दल विशेष नमूद करू इच्छिते आणि ते म्हणजे इलेक्शन कमिशनला जेव्हा कोर्टाने विचारलं की तुम्ही पूर्णपणे डेटा डिस्क्लोज केला पाहिजे कुठपर्यंत, तर बूथ वाईज वोटिंग जे झालंय तिथपर्यंत, त्यावेळेला इलेक्शन कमिशननी असं सांगितलं होतं कोर्टाला की फॉर्म 17C जो आहे तो पूर्णपणे डिस्क्लोज करण्याचं काही लीगल मॅन्डेट त्यांच्याकडे नाहीये। म्हणजे एकीकडे आपण बघतोय की याबद्दल सतत प्रश्न विचारले जात आहेत, सतत इलेक्शन कमिशनला सांगितलं जातंय की तुम्ही याबद्दल पूर्ण ट्रान्सपरन्सी बाळगा आणि सगळी उत्तरं त्यांनी कोर्टात देऊनही जेव्हा अशा बद्दल प्रश्न विचारले जातात की बूथ वाईज डेटा आम्हाला मिळत नाहीये, फॉर्म 17C इलेक्शन कमिशन ओपन करत नाहीये, तर ह्याबद्दलची जी ट्रान्सपरन्सी आहे त्याची उत्तरं इलेक्शन कमिशननी दिली पाहिजेत। आता इलेक्शन कमिशनवर त्यामुळे बरेच प्रश्न उभारले गेलेले आहेत, पुन्हा ते काही नवीन नाहीयेत। पण एकंदरीत आता ज्या प्रकारे वोट चोरी किंवा हे जे कॅम्पेन सुरू आहेत राजकीय पक्षांनी, विरोधक राजकीय पक्षांनी हा जो मुद्दा उचलून धरलेला आहे की इलेक्शन कमिशनच्या क्रेडिबिलिटीवरच आम्ही प्रश्नचिन्ह उभारतोय, त्यासाठी कोर्टात जेव्हा मॅटर गेलेला आहे तिथपासून आतापर्यंत मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन जेवढं जास्त ट्रान्सपरंटली डेटा शेअर करेल तितकी जास्त उत्तरं ह्यातून बाहेर पडतील। कारण एक नागरिक असण्याचा सगळ्यात मोठी गोष्ट एखाद्या नागरिकाला भारताच्या काय हवी आहे की जी इलेक्शन आहे ती फेअर अँड ट्रान्सपरंट व्हावी आणि त्याचा डेटा समोर सगळ्यांसाठी यावा। या एका तात्विक मुद्द्यावर ना विरोधकांचा म्हणजे विरोध असण्याची गरज आहे, ना राजकीय पक्ष जे सत्तेत आहेत त्यांचा विरोध असण्याची गरज आहे। मग ही ट्रान्सपरन्सी आपण कशी वाढवू शकतो याला राजकीय रंग न देता, जर का जेव्हा जेव्हा कोर्टातही हा इश्यू आलेला आहे तेव्हा तेव्हा याबद्दल ट्रान्सपरन्सी मेंटेन करावी याला इलेक्शन कमिशनला सांगितलं गेलं आहे। इलेक्शन कमिशनने सांगितलं इलेक्शन कंडक्ट करणं हा आमचा मुख्य उद्योग आहे, लीगल मॅन्डेट आमचं असे बूथ वाईज डेटा डिस्क्लोज करणं हे नाहीये। तर ह्या काळात जेव्हा डेमोक्रेसी, जेव्हा कुठल्याही लोकशाहीला आपण जितकी जास्त ट्रान्सपरन्सी आहे तितकं जास्त चांगलं पारदर्शक सरकार किंवा पारदर्शक कारभार आहे असं आपण म्हणू शकतो, तर मग त्यावेळेला इलेक्शन कमिशननीही तितकीच पारदर्शकता दाखवली पाहिजे। ती दाखवली तर एक नागरिक म्हणून ट्रान्सपरंटली इलेक्शन होतीये याबद्दल लोकांचाही विश्वास बसेल आणि विरोधकांची जी सतत ही मागणी आहे की ह्याच्यात ट्रान्सपरन्सी नाही आणि जी जास्त झाली पाहिजे त्याला आळा बसेल। बरोबर आहे विनया, तुम्ही या संपूर्ण मुद्द्याला एक वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण शेवटी लोकशाही आहे।